चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका हे 9 पदार्थ. ते टिकण्याऐवजी खराब होण्याचीच शक्यता जास्त. फ्रीज ही प्रत्येक घरातली हल्ली इतकी सामान्य गोष्ट झाली असून आपण असंख्य गोष्टी ठेवण्यासाठी या फ्रीजचा वापर करतो. अन्न शिळे होऊ नये, ते दीर्घकाळ टिकावे म्हणून निर्माण झालेला फ्रीज आता घरोघरी एखाद्या कपाटाप्रमाणे वापरतात. भाजीपाला, फळं, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, सुकामेवा अशा बऱ्याच गोष्टी जास्त दिवस टिकण्यासाठी नियमितपणे फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. बाहेरच्या तापमानात पदार्थ खराब होत असल्याने त्या फ्रीजमध्ये ठेवणे सोयीचे असते. हे जरी खरे असले तरी कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचे आणि कोणते नाही याचे काही नियम असतात. खराब होऊ नयेत म्हणून सर्रास सगळेच पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ते आरोग्यासाठी फारसे चांगले नसते. काही पदार्थ मात्र फ्रीजमध्ये ठेवल्याने ते टॉक्सिक किंवा खराब होण्याची शक्यता असते. असे पदार्थ कोणते आणि फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचे नेमके काय होते ते आता आपण पाहूया. 1. टोमॅटो. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचे ठस आणि लेख खराब होते. 2. बटाटा. बटाटा फ्रीजच्या गारठ्याने बटाट्यामध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते आणि बटाट्याची चव बदलते. 3. कांदा. कांदा फ्रीजमध्ये एक प्रकारचा ओलावा असतो, त्यामुळे कांदे कोमेजल्यासारखे होतात. 4. लसूण. लसणीला फ्रीजमधील गारठ्यामुळे कोंब येतात आणि ते रबरासारखे चिवट होतात. 5. केळी. केळी कच्ची असतील तर फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची पिकण्याची प्रक्रिया बंद होते. 6. ब्रेड. फ्रीजमध्ये ब्रेड कोरडा होतो, तसेच तो लवकर शिळाही होतो. 7. मध. फ्रीजमध्ये मधातील साखरेचा भाग वेगळा होतो. 8. कॉफी. फ्रीजमध्ये असणारी आर्द्रता आणि वास खेचून घेतला जातो, याचा कॉफीच्या फ्लेवरवर परिणाम होतो. 9. केचप. टोमॅटो केचप आपण बहुतांश वेळा फ्रीजमध्येच ठेवतो, मात्र ते बाहेर कोरड्या आणि मोकळ्या जागी ठेवलेले केव्हाही चांगले. मित्रांनो, आमची दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. सोबतच हातासरशी चॅनल देखील सबस्क्राईब करा.